वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे जलाशय परिचालन योजनेनुसार धरणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी विसर्ग वाढवण्याचा निर्णय वारणा धरण प्रशासनाने घेतलाय, अशी माहिती आज मंगळवार दिनांक 8 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता देण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार उद्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता वक्रद्वाराद्वारे सुरू असलेला 2870 क्युसेक विसर्ग वाढवून तो 5420 क्युसेक केला जाणार आहे। याशिवाय विद्युतगृहातून सुरू असलेला 1630 क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात येणार असून एकूण 7050 क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडलं जाणार आहे। धरण परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने येत्या काही तासात सेवा वाढवल्यास विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येईल, अशी माहिती वारणा धरण प्रशासनाने दिली। या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने शाहूवाडी तालुक्यातील वारणा नदीकाठच्या गावासह इतर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहनही यावेळी करण्यात आले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।